नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, नीती आयोगाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली. तर नीती आयोगाचे मुख्यालय हे पहा नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 1 जानेवारी 2015मध्ये. कधी? 1 जानेवारी 2015मध्ये नीती आयोगाची स्थापनाही करण्यात आलेली आहे. तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते भारताचे जे पंतप्रधान असतात, जे की नरेंद्र मोदी आहेत, तर हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते व ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर धरण, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तर पहा, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर हे धरण आहे, जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये असून तर ते पहा गोदावरी, कुठे? गोदावरी या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे. तर या धरणाचे बांधकाम, गंगापूर या धरणाचे बांधकाम पहा सन 1947, कधी? सन 1947मध्ये सुरू करण्यात आलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ता यांची नियुक्ती केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कलम 165. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे 165, तर या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ता यांची नियुक्ती केली जाते. तर महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपाल. कोण करतो? राज्यपाल हा महाधिवक्ता यांची नियुक्ती करतो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक चौथा, केशवसूत म्हणून कोणत्या साहित्यकास ओळखले जाते किंवा म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कृष्णाजी केशव दामले. तर पहा, केशवसूत म्हणून कृष्णाजी केशव दामले या साहित्यकास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, संगणकामध्ये कायमस्वरूपी डेटा साठवण्यासाठी काय वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 हार्ड डिस्क. तर पहा, हार्ड डिस्क ही दुय्यम मेमरी आहे, जी की मोठ्या प्रमाणामध्ये डेटा कायमस्वरूपी साठवते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6, कन्याश्री प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल. तर पहा, कन्याश्री हा जो प्रकल्प आहे तर तो पश्चिम बंगाल या राज्याचा तो आहे, जो की पश्चिम बंगाल सरकारने महिला विकास आणि समाज कल्याण विभागाने 2013मध्ये, कधी? 2013मध्ये हा प्रकल्प सुरू केलेला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कपिल देव. तर पहा, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे जे आत्मचरित्र आहे तर ते पहा भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांचे ते आत्मचरित्र आहे. हे जे आत्मचरित्र आहे तर त्यांनी पहा 2004मध्ये, कधी? 2004मध्ये त्यांनी ते लिहिलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, पंचशील तत्वाची घोषणा खालीलपैकी कोणी केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पंडित नेहरू. तर पंडित नेहरूंनी पहा सन 1954मध्ये, कधी? सन 1954मध्ये भारत आणि चीन दरम्यान शांततेसाठी पंचशील तत्वाची घोषणा केलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय पंचायती राज दिन. तर पहा, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा जो दिवस आहे तर तो पहा राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून तो साजरा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही कविता कोणी लिहिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मोहम्मद इक्बाल. तर पहा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही प्रसिद्ध देशभक्तीपर कविता मोहम्मद इक्बाल यांनी ते लिहिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11 भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये ही कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 रशिया. तर भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत कर्तव्य आहेत तर ते रशिया या देशाकडून ते घेण्यात आलेले आहेत. हे जे मूलभूत कर्तव्य आहेत तर ते पहा 42व्या घटनादुरुस्तीने 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये हे आपल्या भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 टायफॉईड हा आजार मानवी शरीराच्या कोणत्या भागावर होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 लहान आतडे. तर टायफॉईड हा जो आजार आहे तर तो पहा मानवी शरीराच्या लहान आतडे या भागावर होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येतो की टायफॉईड हा कोणत्या जीवाणूमुळे होणारा आजार आहे? तर उत्तर काय सांगायचं आहे तर तो सल्मोनिला थायपी. काय उत्तर सांगायचं की सल्मोनिला थायपी या जीवाणूमुळे टायफॉईड हा आजार होतो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3 टायफॉईड हा आजार मानवी शरीराच्या लहान आतडे या भागावर होतो. प्रश्न क्रमांक 13 MS वर्डमध्ये सेव्ह करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 Ctrl+S. तर पहा, MS वर्डमध्ये सेव्ह करण्यासाठी Ctrl+S ही शॉर्टकट की वापरली जाते. तर या ठिकाणी पहा Ctrl+Z हे अंडो करण्यासाठी अंडो करण्यासाठी वापरली जाते. Ctrl+V ही शॉर्टकट की पहा पेस्टसाठी पेस्टसाठी वापरली जाते. आणि Ctrl+C हे पहा कॉपी करण्यासाठी Ctrl+C ही शॉर्टकट की वापरली जाते. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रातली पहिली अणुभट्टी डॅश या नावाने ओळखली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा. तर महाराष्ट्रातली पहिली अणुभट्टी ही पहा अप्सरा या नावाने ती ओळखली जाते. तर अप्सरा या अणुभट्टीची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर ती सन 1956 मध्ये. कधी? सन 1956 मुंबई या ठिकाणी. कुठे? मुंबई या ठिकाणी भाभा अणुसंशोधन या केंद्रामध्ये अप्सरा या अणुभट्टीची स्थापनाही करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 नथुराम गोडसे यांनी गांधीजीची हत्या केव्हा केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 30 जानेवारी 1948 मध्ये. तर नथुराम गोडसे यांनी गांधीजीची हत्या ही 30 जानेवारी 1948 या दिवशी त्यांनी केलेली होती. तर 30 जानेवारी 1928 हा जो दिवस आहे तर तो भारतामध्ये पहा हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते रामसर स्थळ नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कास पठार. तर कास पठार हे महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही. जे की पहा कास पठार हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? सातारा या जिल्ह्यामध्ये असून कास पठार यांना पहा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये कास पठार याचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 17 चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ मागे घेण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 असहकार चळवळ. तर चौरी चौरा घटनेनंतर असहकार ही चळवळ मागे घेण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 18 स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद. तर मौलाना आझाद हे पहा स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. तर यांचा जन्मदिवस हा पहा जे की 11 नोव्हेंबर आहे. तर यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19 अटल सेतू खालीलपैकी कोणत्या 2 भागांना जोडतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई. तर पहा अटल हा जो सेतू आहे तर तो दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई या 2 भागांना तो जोडतो. प्रश्न क्रमांक 20 अबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गणित. तर पहा अबेल हा जो पुरस्कार आहे तर तो गणित या विषयासाठी तो दिला जातो. प्रश्न क्रमांक 21 प्राण्यामध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 विभाजी ऊती. तर प्राण्यामध्ये न सापडणाऱ्या ऊतीचे नाव आहे विभाजी ऊती आहे. विभाजी ही जी ऊती आहे तर ती पहा वनस्पतीमध्ये ती प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 22 शनिवारवाडा हा महल खालीलपैकी कोणत्या पेशव्याद्वारे बांधण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बाजीराव पहिला. तर पहा बाजीराव पहिला या पेशव्याद्वारे सन 1732मध्ये पुणे या ठिकाणी पुणे या ठिकाणी शनिवारवाडा हा बांधण्यात आलेला आहे. कोणत्या पेशव्याद्वारे? तर ते पहिला बाजीराव या पेशव्याद्वारे. प्रश्न क्रमांक 23 उत्तरेकडील मैदानातील नवीन गाळाच्या भागाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 खादर. तर पहा उत्तरेकडील मैदानातील नवीन गाळाच्या भागाला खादर असे म्हणतात. तर जुन्या गाळाच्या भागाला पहा काय म्हटले जाते? तर ते भांगर. जुन्या गाळाच्या भागाला भांगर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24 मणिपूर या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 इम्फाळ. इम्फाळ ही मणिपूर या राज्याची राजधानी आहे. तर अगरतळा ही पहा त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. शिलाँग ही पहा मेघालय या राज्याची राजधानी आहे. आणि कोहिमा ही पहा नागालँड या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 25 बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे कोणत्या भाषेत रचले गेलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तुर्की. तर पहा बाबरचे जे बाबरनामा हे जे आत्मचरित्र आहे तर ते तुर्की या भाषेमध्ये रचले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला भारताचे पॅरिस असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 जयपूर. तर जयपूर या भारतीय शहराला भारताचे पॅरिस असे म्हटले जाते. तर जयपूर या शहराला पहा अजून एक नावाने ओळखले जाते ते म्हणजे पहा पिंक सिटी. काय आहे? पिंक सिटी, जे की गुलाबी शहर म्हणून जयपूर या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या नदीच्या खोऱ्याने ओरिसा राज्याचा काही भाग हा व्यापलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. तर गोदावरी या नदीच्या खोऱ्याने पहा ओरिसा राज्याचा काही भाग हा व्यापलेला आहे. तर गोदावरीचे खोरे पहा महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. तर या तिन्ही राज्याचा भाग हा गोदावरीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतातील केंद्रीय कार्यकारी प्रमुख कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. राष्ट्रपती हा भारतातील केंद्रीय कार्यकारी प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोणत्या भागामध्ये पडतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अंबोली. तर महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस हा अंबोली या भागामध्ये तो
पडतो. तर आंबोली हा जो ठिकाण आहे तर ते पहा सिंधुदुर्ग, कुठे? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. तर आंबोली या ठिकाणाला पहा महाराष्ट्राचे चेरापुंजी असेही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30, भद्राजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर भद्राजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 दुर्जन असा होतो.